बहिणीचे भावासाठी बंद झालेत महाराज. 90% नाही तर 80% प्रकरण आज बहिणीचे भावाचे प्रकरण चालू आहे महाराज कोर्टामध्ये, संपत्तीसाठी आहे. अरे पहिला काळ काय होता दादा, गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येईल ग, राखीच्या सणाला मला माहेरी नेईल ग, सक्रातीच्या सणाच बाई नवल मोग ग, भावाच्या शेतात आंब्याची ग बाग, गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येईल ग, सक्रातीच्या सणाला किंवा राखीच्या सणाला मला नेईल ग. काय प्रेम होतं महाराज भावा बहिणीचं, ते प्रेम राहिलं का हो दादा? नाही ना राहिलं महाराज. अरे बरेचशा लग्नामध्ये आत्या पोरा भाषाच्या लग्नामध्ये नाहीये, ते गुरुमामा आलाय, गुरुमामा आणि गुरु आत्या असं बुटानं हाणलं पाहिजे बाबा. सख्खे नाते सोडून द्यायचे, गुरु आत्या, गुरु बहीण, गुरु मावशी. अरे शेवटी भावकीचा मेला तर भावकीचेच लागत आहेत, हे लक्षात ठेवा. सोयराच लागतो रूपा चिटकायला, एक लक्षात ठेवा महाराज. दुसरं कोण येत नाही महाराज, रक्ताचंच नातं लागत आहे महाराज, हे ध्यानात ठेवा. हे गुरु भाऊ गुरु बहीण कवर आहे. अरे लोभासाठी धनासाठी तुमच्या पाठीमाग महाराज, पण खरं नातं बहीण भावाचं महाराज, रक्ताचं नातं आहे. अरे कोण हारलं सांगतो तुम्हाला, रावणासारखा धनुर्धानी, अरे ज्याची लंका सोन्याची होती, बिभीषण फिरला, रावण हारला. आलं का लक्षात तुमच्या महाराज? रामायणामध्ये झालंय महाराज, एवढं मोठं रामायण घडलंय. यानंतर तुम्हाला सांगतो महाराज, अशा अनेक प्रकरण आहेत. आपल्याकडे वेळ कमी राहिला दादा. मग काय झालं दादा, त्या आईनं रिक्वेस्ट केली त्या मुलीला, हात जोडले, बाबे माझा ऐक, 6 महिने काढलेस तू, अजून थोडे दिवस काढ, एखादा मुलगा हो दे, मुलगा झाला की मी तुला इकडे आणते म्हणे महाराज. असं करत 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 दादा 1-2 वर्ष उलटून गेले. ताईला दिवस गेले, आईनं घेऊन आली आई महाराज. घरी आणल्यानंतर ताईला घोड असा मुलगा झाला. मुलगा झाला दादा, मुलगा झाला, आपोआपसात महाराज माहेरचं प्रेम वाढलं, सासरचं प्रेम वाढलं. अरे नवरा येऊ लागला, काजू बदाम आणू लागला त्या बायकोला खायला, सासू येऊ लागली, अरे जोड्याचे जोडवे घेऊन येऊ लागली, हातातले कडे घेऊन येऊ लागली, पायातले वाळे घेऊन येऊ लागली महाराज. आपण म्हणते प्रेम वाढलं दादा, असं प्रेम वाढलं, असं प्रेम वाढलं की आईचं प्रेम कुठंतरी क्षणात नष्ट झालं महाराज, दूर झाली नाही. अरे ते मुलगा वाढत 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 जवळपास 2-1 वर्षाचा झाला. अरे गेली ना ताई तिच्या घरी निघून, आईचं वय झालं महाराज. आई 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 मराला टेकली. मुलगा वाढला 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 महाराज. मुलगा इंग्लिश स्कूलला जाऊ लागला, मुलगा शाळेत जाऊ लागला. आई फोन करू लागली, अगं ताई ये ना ग, ये ना, मला पॅरलेसचा झटका आलताय ग, साम्य झटका डॉक्टरनं सांगितलंय, मी ऍडमिट आहे ग, एकदा बघून जा, भेटून जा. अगं ताईचं उत्तर आलं, अगं आई आले असतील, पोरगा 10वीला गेला ना ग आई माझा, कशी येऊ, पोरगा 10वीला गेला ना आई, येईल येईल, थांब थोडं कळ काढा, येते का आई? आई आई अहो आई गेली ना महाराज, आई गेली महाराज कोमामध्ये. जवळपास आईला पॅरलेस झाला, आईला दवाखान्यात ऍडमिट केलं. दादानं फोन केला, अगं ताई आई आता शेवटच्या स्टेपला आहे ग आई, आता आई ये ना, शेवटचं बघायचं म्हणते का तुला, ये ये ग ये. अरे दादा आले असते ना, यांचा डबा माझ्या पाठीमागे. अरे बाब्याचे पेपर 12वीचे सुरू आहे, एवढे पेपर हो दे, आले म्हणून सांगायला. आई शेवटची घटका मोजू लागली, आईला समोर मरण दिसू लागलं. अगा 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 रे, ज्या मुलीसाठी एवढं केलंय, आज माझं रक्ताचं लेकरू माझ्या समोर नाही. अरे दादा बोल ना तिला, एकदा ये एकदा ये ग आई, शेवटची इच्छा आहे, तिला बघायचंय रे माझ्या डोळ्यानं, माझ्या लाडकीला बघायचंय, मी आपसात डोळे झाकील. एकदा बोलो ना दा, बोलो रे दादा तिला, एकदा बोलो. शेवटचा फोन केला, ताई ये ना, आई शेवटची घटका मोजते, ये ना ये ना. नाही नाही ना दादा, तो पेपरून आला नाही, उद्या शेवटचा पेपर आहे त्याचा, हा पेपर संपला की त्याला घेते आणि लगेच पहिल्या गाडीने येते महाराज. प्रसंग डोळ्यासमोर आणा दादा. शेवटचा फोन गेला, आता तू कारण सांगू नको ताई, तुला आता येवाच लागतंय. आई गेली, आई गेली महाराज, आई गेली. आणि मग त्या ताईनं महाराज
चप्पल पाहिली नाही, त्या अंगावरली कपडी पाहिली नाही महाराज. जशी फाटकी साडी होती, घर पुसत होती, त्याच वेगानं पळत सुटली महाराज. आई गेली रे, आई गेली रे, आई गेली, माझी आई गेली, रडू लागली महाराज. आणि बाहेर पडली, घराच्या बाहेर पडली. वेळ होती महाराज. अहो आई सकाळी गेली होती. अरे 100 किलोमीटरचं अंतर होतं. अरे बस जरी गेली असती तर बसची शेवटची गाडी होती, एसटी महामंडळापाशी आली. तिथे विचारलं, दादा मला अमक्या अमक्या गावाला जायचं. अहो ताई आताच गाडी गेली, आता डायरेक्ट सकाळी 8ला गाडी आहे. अरे गाडी 8ला आहे, आता काय करावं महाराज. खिशात 10-20 हजार रुपये खिशामध्ये असतात. परत उचलते, समोरच जाते. पर्याय सांगतो एक माणूस तिला, अगं एक काम कर, बाजूलाच प्रायव्हेट गाड्या भेटतात, 10-20 हजार काय भाडं घेईल ते घेतील, पण जा. महाराज रोडवरती येते, बघते, अरे दादा माझी आई गेली रे, सकाळी गेली, कमीत कमी मला तिला बघायला भेटेल, शेवटचं दर्शन तरी होईल रे, मला घेऊन चल ना. अहो 10,000 लागतील. अहो लागू द्या, 10 काय, हे 20 घ्या महाराज. 20 घ्या, 10 घ्या म्हणते, निघून जाते. पण शेवटची आई भेटती का बघायला? नाही ना भेटत महाराज. त्यावेळेस 10 काय देताय, 20 काय देताय? तुमचे 20 कामाचे नाही, 10 कामाचे नाही महाराज. आई गेलेली असते ना त्यावेळेस. त्यामुळं जोपर्यंत माय मावल्यांनो हात जोडून विनंती तुम्हाला, आपल्या आईला भेटत चला. अरे आईचं प्रेम कुठपर्यंत. अरे आता जरी तुम्ही तुमची आई म्हातारी असली ना, 10 रुपये तरी तुमच्या हातामध्ये टेकेल, एवढी ताकद त्या माऊलीची महाराज. एक लक्षात घ्या महाराज, कोणीतरी बहिणीसाठी हे करा महाराज. बहिणीला सुद्धा महाराज कोणी बोलत नसेल ना, आज या दिनेश महाराज उंडेचे पाटील कीर्तनामधनं एकच घेऊन जा महाराज, की बाबा आपल्या बहिणीला बोलायचं, निश्चय करायचा. दिनेश महाराजांनी सांगितलं, लहान आहे मी तुमच्यापेक्षा, पण एक करा रे, ही नारदाची गादी महाराज. या गादीवर कधी खोटं बोलणार नाही महाराज. अरे ज्या माऊलीच्या पाठीमागं त्याच्या बहिणीचा आशीर्वाद होता, ज्या छत्रपती शिवाजी राजांच्या पाठीमागं त्याच्या बहिणीचा आशीर्वाद होता, अरे ज्या 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 सगळ्या महापुरुषांच्या पाठीमागे एका श्रींचा हात आहे महाराज. हे लक्षात ठेवा तुम्ही महाराज. त्याशिवाय हे झालेलं नाही. ज्ञानेश्वरी लिहिली माऊलीनं, पण जनाबाईचा ताईचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता, हे लक्षात ठेवा तुम्ही. अरे जोपर्यंत तुमच्या भावाचा बहिणीचं नातं टिकणार नाही, तोपर्यंत तुमच्या घरात प्रगती होणार नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. हिच्या पलीकडे जाऊन सांगू का तुम्हाला, अरे काहीच लागत नाही महाराज. अरे रावणासारख्याचा संसार तुम्ही म्हणता, संसार संसार संसार, अरे कुठपर्यंत हा संसार करणार तुम्ही? संसार कधी पुरतं होतो का महाराज? अरे आज तुम्ही म्हणता पप्याचं लग्न होत्या, पप्याचं लग्न होतं, पण पुन्हा म्हणता ते पप्याचं पोरग शाळा जाऊ द्या. अरे कधी तुम्ही देवाचं नामस्मरण करणार आहे? अरे रावणासारख्याची इच्छा पूर्ण झाली नाही दादा.